तर एक तुमच्यातला जो एक पोरकटपणा आहे ना पहिले काढून टाका. बी मॅच्युअर. करिअर करता तुम्हाला सल्ले देऊ 2, 3, 4 असे, तर पहिली गोष्ट पोरकटपणा काढून टाका, बी मॅच्युअर. दुसरी गोष्ट संवाद साधायला मिळालाय, ह्याचा मला खूप आनंद वाटतोय. व्यासपीठावरती सर्व उपस्थित मान्यवर बरेच सगळेच माझे मित्र आहेत. सूर्यवंशी साहेबांना सुद्धा आता मित्र म्हणायला हरकत नाही मला, आणि समोरही माझे खूप मित्र आहेत. आज तुमच्याशी संवाद साधायला मी आलोय, तर माझे मित्र पण माझ्याकडे आलेले आहेत की मी काय बोलणार आहे हे ऐकण्याकरता. त्यामुळे आता माझ्यावर दडपण आलेलं आहे. तर आपण चर्चा सुरू करायच्या आधी एक थोडं स्टॅटिस्टिक्स गोळा करूया, डेटा बघूया काय आहे. 8 वर्षापेक्षा कमी वयाचं कोण आहे इथे? 8 पेक्षा कमी कोण नाही? बरं, 8 ते 16 ह्या वयोगटातले जे कोण आहेत त्यांनी जरा हात वर करा बरं, मला समजून येईल की मला कोणाशी बोलायचं आहे. हा, म्हणजे मी तुमच्याशी बोलेन, बाकीचे ऐकतील. ओके, थँक्यू. आता अजून एक प्रश्न. या तुमच्या 8 ते 16 मध्ये जे तुम्ही लोक आहात, तुम्हा किती लोकांना वाटतं की तुम्ही लहान आहात? सगळ्यांना वाटतं मोठे आहात? ज्याला वाटतं मी लहान आहे त्यांनी हात वर करा. हात वर करू बघतायत पण करत नाहीयेत. त्यातनं मला समजलं की तुम्हाला मनातनं तुम्ही लहान वाटताय. तुमचे पालक, तुमचे शिक्षक, तुमचे समाजातले धुरीण तुम्हाला इथे बोलवतायत आणि तुम्हाला आम्ही करिअर विषयी काही सांगू म्हणून तुम्ही लहान आहात, हा पहिला एक गैरसमज आत्ता पुसा. कारण 8वा मी प्रश्न विचारला तो 8 वय फार महत्वाचं होतं. आपली संस्कृतीमध्ये गेली शेकडो वर्ष, हजारो वर्ष जे घडत आले ना त्याचा आपल्यावरती परिणाम असतो, पण आपण गेल्या काही काळात ते विसरलोय. आपल्याला वाटतं की 8 वयाचा मुलगा लहान आहे. आता तर लोकांना 16 वयाचा मुलगा पण लहान वाटतो. कोणी पालकांबरोबर आलाय, कोणी शिक्षकांबरोबर आलाय. हे जेव्हा तुम्ही पहिले मनातलं पुसाल की मी 8 वर्षाच्या पेक्षा वरच्या वयाचा आहे, म्हणजे मी मोठा आहे, मी सेल्फ मेड आहे, आता मी स्वतः आहे, आता जे काय आहे तो माझा विचार आहे, जे काय करायचंय ते मला करायचंय, हे जेव्हा विचार आत्ता घ्याल ना मनात, तेव्हा मी पुढे तुमच्याशी काय बोलतोय हे तुम्हाला समजून येईल. कारण 8 वय, सगळ्यांना थोरला बाजीराव माहिती आहे? बाजीराव पेशवा म्हणजे दुसरा पेशवा. हा वयाच्या 8व्या वर्षी वडिलांबरोबर युद्धावर जायचा. वयाच्या 14व्या वर्षी तो पहिलं युद्ध खेळला. वयाच्या 18व्या वर्षी तो जवळपास पेशवेपद घेण्याच्या तयारीत होता आणि वयाच्या 20व्या वर्षी तो पेशवा झाला. अख्खा भारत त्याच्या हाताखाली काम करत होता असं म्हणू आपण. ज्याने 500 लढाया जिंकल्या, एकही नाही हरला, तो वयाच्या 8व्या वर्षी युद्धावर जायला लागलेला आहे. तो जर तेव्हा आई वडिलांचा हात धरून गेला असता तर चाललं असतं का? 16व्या वर्षी त्याची आई त्याला काय सांगते, वडील त्याला काय सांगतायत ते तू कर, त्यांचं ऐकलं पाहिजे, ह्याच्यात काही दोष नाही. 100% त्यांचं ऐकलं पाहिजे. पण म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना ज्याच्याकडे बघायचो त्यातला प्रभाकर आहे, आणि त्याची मला आठवण झाली कारण हा कॅप्टन पण होता आणि धीमा कॅप्टन होता. किती जणांनी परवाची इंडिया इंग्लंड 5 दिवसाची टेस्ट बघितले किंवा ऐकले किंवा स्कोर फॉलो केलाय? आपण जिंकलो का हरलो? का हरलो? पहिल्या इनिंग मध्ये 3 सेंचुऱ्या होत्या. पहिल्या इनिंग मध्ये 6 रनचा लीड होता. दुसऱ्या इनिंग मध्ये 2 सेंचुऱ्या होत्या. विकेट किपरच्या दोन्ही इनिंग मध्ये सेंचुऱ्या होत्या. पहिल्या इनिंग मध्ये बुमराला विकेट्स मिळाले, प्रसिद्धला विकेट मिळाल्या. मग आपण का हरलो? हे करिअर मार्गदर्शन तुम्हाला द्यायला हवं. आपण हारलो ह्याचं कारण ब्रिटिशांकडनं आपण जेव्हा 200 वर्षापूर्वी हरलो तेव्हा पण तेच कारण होतं. काल हरलो तेव्हा पण तेच कारण आहे. आणि आता पण समाजामध्ये जी जी हरलेली माणसं तुम्हाला बघायला मिळतात त्याच्या मागे पण तेच कारण आहे. ते कारण म्हणजे चिकाटीचा अभाव. 5 दिवसापर्यंत खेळाची सवयच नाही. 20-20 ओव्हरला आम्ही हसायचो तर आपल्या कर्जतमध्ये 4-4 ओव्हरच्या मॅचेस होतात की नाही? मग
मग कसे आपण 5 दिवस टेस्ट खेळणार? तुम्ही 10वीतनं बाहेर पडताय, 11वीतले आहात किंवा 10वीत जाता आहात, तुम्हाला फक्त पुढली 2 वर्ष काय करा किंवा फक्त पुढली 3 वर्ष काय करा सांगून पुरेल? 3 वर्षांनी तुम्ही असाल FY BCom ला, काय असेल कॅपॅसिटी आपल्याकडे? मी माझ्या आयुष्यात कधी ना लेक्चर घेताना माझ्या समोरचे लोक आपल्याशी एकमेकाशी बोलतायत ही सवय नाही मला. आयदर लिसन टू मी ऑर लिव्ह इट. पण मला सवय नाही बाबा माझ्या क्लासरूममध्ये लोक बोलतायत. बोलू नका, कारण 16 वर्षाच्या वरचे लोक आहेत, त्यांना पण 1 कोटी रुपये मी कमवून देऊ शकतोय आत्ता. त्यांना पण ते नको असतील तर माझं काही म्हणणं नाही. आहेत का कोणी असे 18-16 वर्षाच्या वरचे पण मला 1 कोटी नकोय? मग ऐका मी काय बोलतो ते. त्यामुळे करिअर 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष हे करिअर नाही. आणि मी लहान आहे तर करिअर शब्द माझ्या आसपास पण नाही. मग त्यामुळे तुम्ही पहिलं स्वतःला एक चेंज करा की तुम्ही लहान नाही आहात, तुम्ही मोठे आहात. दुसरं, मला पैसे नको आहेत हे वाक्य खोटं आहे. सगळ्यांना पैसे हवेत. त्यामुळे सत्ता, संपत्ती, शक्ती आणि ज्ञान या 4ही गोष्टी प्रत्येकाला हव्या असतात. त्याच्यातलं ज्ञान तुमच्याकडे आहे म्हणून तर तुम्ही 10वी, 11वी, 12वी पर्यंत आलेला आहात. त्यामुळे ज्ञानाविषयी बोलायला नको. मग बोलू आपण संपत्तीविषयी. मग संपत्तीविषयी बोलायचा जुना नियम आहे, चेस लक्ष्मी गेट महिषासुरा, चेस सरस्वती गेट लक्ष्मी. आपल्या पुराणांपासून आपल्या संस्कृतीत लिहिलेलं आहे, लक्ष्मीच्या मागे लागाल तर महिषासुर येईल तुमच्यावरती, आणि सरस्वतीच्या मागे लागाल तर लक्ष्मी पण येईल. तुम्ही सरस्वतीच्या मागे लागलं पाहिजे, लक्ष्मी आपोआप येणार आहे. 1 कोटी ही लक्ष्मी आहे आणि तुमचं करिअर ही सरस्वती आहे. आता करिअर म्हणजे मी आर्ट्स केलं, मी कॉमर्समध्ये गेलो, मी सायन्समध्ये गेलो आणि त्याच्यातनं हे बघा ह्या सगळ्या AK-47 आहेत. कोणाचा पिवळा दस्ता आहे, कोणाचा काळा आहे, कोणाचा लाकडाचा आहे, कोणाचा प्लॅस्टिकचा आहे, पण आहेत सगळ्या AK-47. त्या फायर होणारच आणि फायर झाल्या की यश मिळणारच. मग आपण कुठल्या रंगाची उचलली बंदूक ह्याला महत्व नाहीये, ती बंदूक ज्या हातात आहे ना त्याला महत्व आहे. आणि त्या हातापेक्षा पण त्या हाताच्या मागे जे डोकं आपण आहोत, आपली हिंमत आहे, त्याला महत्व आहे. हे आत्ता तुम्ही ना 16व्या वर्षी कंप्लीट समजून घ्या की माझ्या 24व्या वर्षी मी ह्या स्टेजला असेन, माझ्या 30व्या वर्षी मी ह्या स्टेजला असेन आणि माझ्या 50व्या वर्षी मी ह्या स्टेजला असेन. हे जेव्हा विचार कराल ना तेव्हा तुम्हाला आत्ता ह्या करिअरचा सिरियसनेस कळेल. कोण बोलतंय माझी मागे? करिअरचं सिरियसनेस तुम्हाला आत्ता इथे कळला पाहिजे. कुठली करिअर ह्याच्यापेक्षा सिरियसनेसला महत्व आहे. 5 दिवसाच्या टेस्टला 5व्या दिवसापर्यंत आपला सिरियसनेस टिकला नव्हता. सेकंड इनिंगमध्ये बुमराला 1ही विकेट नाहीये. प्रसिद्धला 200 रन मारल्या गेलेत 20 ओव्हर्स 40 ओव्हर्समध्ये. टेस्टमध्ये 5च्या ॲव्हरेजनी कोणी मार खात नाही. हे का झालंय? कारण तुमच्यासारखं त्यांच्या करिअरकडे दुर्लक्ष झालेलं आहे. हे दुर्लक्ष होता कामा नये. आता ते सेकंड टेस्टला परत ते लक्ष देतील आणि चांगलं करतील ह्याचा आपण गृहीत धरूया. पण तुमच्याकरता मी जे बोलतोय ते आज मी कोण आहे, मी लहान आहे, माझे आई वडील घेतील तो निर्णय, माझा मोठा भाऊ घेईल तो निर्णय. मगाशी सर फार सुंदर बोलले की माझा मित्र ज्या कॉलेजमध्ये, मी त्या कॉलेजमध्ये. ठीक आहे, हे वाईट काहीच नाही आहे. ऑल कॉलेजेस आर गुड, ऑल इन्स्टिट्यूशन्स आर गुड, ऑल क्वालिफिकेशन्स आर गुड. आपण कोण आहोत याला महत्व आहे. आपण ते कितपत ताकदीने घेतो याला महत्व आहे. एखाद्याच्या मनामध्ये काही द्वेषच नाही आहे, मरगळलेला आहे, त्याच्या हातात AK-47 फायर होईल का? नाही होणार. मग वयाचा प्रश्न नाही, पैशाचा प्रश्न नाही, ताकदीचा प्रश्न नाही. प्रश्न कसला आहे? धमक. आणि ही धमक तुमच्यात आज तयार करा. शाळेमध्ये काय होतं ना, आपण आसपासची शाळा किंवा आई वडिलांनी निर्णय घेतलेल्या शाळेमध्ये तुम्ही गेलेला आहात. सगळेजण शाळेत तसेच जातात. मग वेगळा विचार करायची ताकद तेव्हा नसते, म्हणून आपण तसे असतो. आता तुम्ही ह्या स्टेजला नाही आहात. तुम्ही आता स्वतः निर्णय घ्यायच्या स्टेजमध्ये आलेला आहात. एका सांगू का, सोन्याच्या खाणीमध्ये शिरण्याचं एंट्री तिकीट, सोन्याच्या खाणीमध्ये शिरण्याचं एंट्री तिकीट आत्ता तुमच्याकडे आहे. ते तिकीट तुम्ही स्क्रॅच करायचंय आणि त्या खाणीत शिरायचंय. घ्यायचंय काय? सोनं.
मग तुम्ही उजवा पाय टाकलात, कोणी डावीकडनं गेला, कोणी मधनं गेला, कोणी रांगत रांगत गेला, कोणी सरपटत गेला, प्रत्येकाला काय मिळणार आहे? सोनं. तुम्ही कितीही टक्के मार्कांमधले असा, कुठल्याही समाजातल्या स्तरातले असा, तुमच्या आईवडिलांचं उत्पन्न स्तर कुठलंही असो, पण सोनं प्रत्येकाला मिळणार आहे. हे जेव्हा डोक्यात आत्ता स्पष्ट घ्याल ना, तेव्हा मग आम्ही काय करणार, आम्हाला मार्कच 50% आहेत, ही तुम्ही सुरुवात नाही करणार. सुरुवात इथूनच करू नका. रॉंग बिगिनिंग इज डेफिनेटली अ डेस्टिनेशन ऑफ द डिफीट अशी म्हण आहे. चुकीची सुरुवात ही अपयशाचं 100% रिझन आहे. आता तुम्ही चुकीची सुरुवात करू नका, सुरुवातच बरोबर करा. मग काय करा? मग वाचन करा. आता तुम्ही आता 10वी 11वी होत आहे, आता तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, मग आता वाचन करायला कुठे वेळ आहे? वाचन आधीच करायला पाहिजे होतं. तरी अजून 1-2 महिने आहेत, अजून पण आपल्याला चान्स आहे. तर 1 कोटी रुपये कमवायचं माझ्याकडे एक पुस्तक आहे. ते पुस्तक वाचलं की शुअर शॉट 1 कोटी मिळतात. आई शपथ, सॉलिड ना. ते मी खरेदी केलं 6 रुपयाला अनेक वर्षापूर्वी सर्वोदया स्टॉलवरती. तेच पुस्तक आता मिळतं 32 रुपयाला. ते पुस्तक आहे 1932 साली लिहिलेलं विनोबा भाव्यांची गीता प्रवचने. ते वाचा, त्याच्यात 1 कोटी रुपये दडलेले आहेत. ते फॉलो करा, 1 कोटी मिळतात. हे मार्गदर्शन जे आहे ना, ते मार्गदर्शन ते आहे की तुम्हाला 1 कोटी कारण काय माहिती आहे का, सध्या मी तुम्हाला बोललो ज्ञान कमवा, आत्मिक समाधान कमवा, सरांनी मग असे शब्द मस्त वापरला, जॉब सॅटिस्फॅक्शन. हे तुम्हाला आता ह्या बिगिनिंगमध्ये समजणार नाही क्वचित, पण तुम्हाला 1 कोटी मात्र त्या पाळण्यातल्या पोराला पण समजतात आणि आमच्या मित्रांपर्यंत पण सगळ्यांना समजतात. माझे काही मित्र असे आहेत, त्यांना 2+2 विचारलं तर पटकन उत्तर येत नाही. 2 कोटी अधिक 2 कोटी की पटकन 4 कोटी आन्सर येतं. सगळ्यांना समजलं असेल माझे मित्र कोण आहेत ते तुमच्यासारखेच असे 15व्या 16व्या वर्षीच बसले होते ना कधीतरी एखाद्या खुर्चीवरती. आणि हे सगळेच जण जे मोठे आहेत, सर आता रिटायर होऊन बाहेर पडलेत, हे पण कधीतरी तुमच्याच वयाचे असताना बसले होते ना. पण त्यांनी तेव्हा भक्कम विचार केला, तुम्ही तो भक्कम विचार करा. कारण ना, तुम्ही चिकार लोक इथे उपलब्ध आहात, सगळे आपापल्या क्षेत्रातले मोठे आहेत. पण मी मात्र फक्त त्या मुलांशीच बोलतोय, कारण त्या मुलांना मला तुमच्यापर्यंत आणायचं आहे. आणि तुमच्यापर्यंत ते तुम्हाला यायचं असेल तर मी काय सांगतो ते का, शुअर शॉट विन आहे, एकदम राजमार्ग आहे हा जिंकायचा, तो तुम्ही फॉलो करा. आता पैशाच्या मागे लागू नका असं एकदा मी म्हणतो, आणि 1 कोटी हवेत का हे पण विचारतो. ही काय मारामारी आहे? तर हे तत्वज्ञान नंतरचं आहे की लक्ष्मीला फॉलो करा, महिषासूर मिळवा, सरस्वतीला फॉलो करा, लक्ष्मी मिळवा. मग तुम्ही ते तर आता करणारच आहात, तुम्ही काय वेगळ्या मार्गावर जाणार नाही आहात. पण मी जे बोललो पुस्तक, त्या पुस्तकाचं वाचन उद्यापासून करायला लागा. 32 रुपयाला ते पुस्तक मिळतं, कुठेही मिळतं, सर्वोदया स्टॉलवर मिळतं, रेल्वेच्या स्टॉलवर मिळतं, अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. ते घ्या पुस्तक, ते वाचा, म्हणजे तुम्हाला ते करिअर गायडन्स मिळेल. आता ही करिअर ही फक्त अकॅडमिक करिअर बोलत नाहीये मी, ही टोटल तुमच्या लाईफची करिअर बोलतोय. अकॅडमिक करिअरमध्ये अमुक अमुक केलं कीच यश असं काही आहे काय? असं काही नाही आहे. बरं, पूर्वीच्या काळी ना शिक्षण घेणं कठीण. आपल्या समोर बाबासाहेबांचा फोटो आहे, त्यांनी किती खडतर पद्धतीने शिक्षण घेतलं आपल्याला माहिती आहे. आज तो जमाना राहिलेला नाही आहे. आज कुठल्याही प्रकारचं शिक्षण कितीही कमी म्हणण्यापेक्षा 0 पैशात आपण घेऊ शकतोय. म्हणजे आता पैसा हा आपल्याला रिस्ट्रिक्शन नाही, समाज हा आपल्याला रिस्ट्रिक्शन नाही. आपल्याला रिस्ट्रिक्शन काय येतं? आपण स्वतः. तुम्हीच तुमचं रिस्ट्रिक्शन आहात. आणि मला एक बघायला मिळतं, मुलांपेक्षा मुली प्रचंड जास्त प्रमाणात करिअर करतायत आणि मुलंच मागे राहतायत. अरे कसं असं शक्य आहे? पण ही फॅक्ट आहे. मुलं मागे राहतायत आणि मुली जास्त करिअर करतायत, कारण त्या फोकस्ड असतात, त्यांचं लक्ष त्यांच्या कामावरती असतं. तुमचं लक्ष असं भरकटलेलं असतं. ते भरकटवू देऊ नका. आपल्याला पुढली 8 वर्ष इन्व्हेस्ट करायचे, 16 ते 24, 5 वर्ष एज्युकेशनची आणि पुढली 3 वर्ष जो काय तुम्ही क्वालिफिकेशन घ्याल त्या क्वालिफिकेशनमध्ये स्थिर स्थावर व्हायची. या 8 वर्षामध्ये आपल्याला 1 कोटी कमवायचे थोडक्यात. मग आता त्याच्याकरता तुम्ही किती लोकांनी आत्ता निर्णय घेतला आहे की मी
कुठल्या फॅकल्टीमध्ये जाणार आहे आणि तो मार्कांवर आधारित घेतला आहे का कशाच्या आधारावर घेतला आहे? भाई फक्त मला जरा अंदाज घ्या बरं, थोडासा अंदाज द्या. तुम्ही निर्णय कोणी घेतलेत का? काय निर्णय घेतला आहे? सायन्सचा? बऱ्याच लोकांनी सायन्सचा निर्णय घेतला आहे, काही लोक कॉमर्सचा घेतील. एक काळ होता की सायन्समध्ये गेलं तरच सक्सेस होता. इंजिनियर आणि डॉक्टर हे दोनच फक्त पूर्वीचे सक्सेस स्टोरीज होत्या. मग नंतर कॉमर्स आलं, मग कॉमर्समध्ये चार्टर्ड अकाउंटंट, MBA हेच लोक सक्सेसफुल होतात असं दिसायला लागलं. मग आर्ट्समधनं पण तुम्ही LLB करू शकता, तुम्ही वकील होऊ शकता, ते पण सक्सेस आहे. तिन्ही नाही केलं, डिप्लोमा केला तरी पण सक्सेस आहे. मग फार्मसी केलं तरी पण सक्सेस आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? सक्सेस त्या क्वालिफिकेशनमध्ये आहे का सक्सेस त्या माणसामध्ये आहे? माणसामध्ये आहे. मग ती माणसं तुम्ही का नाही? तुम्हाला सुद्धा जर ह्या सगळ्या लोकांसारखं कधी स्टेजवर बसायचं आहे, कधी सत्कार स्वीकारायचा आहे, तर तुम्हाला आत्ता पुढली 8 वर्ष काम करायला पाहिजे. आणि त्याच्याकरता एक डोक्यात ना पूर्ण परफेक्ट, म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की 5व्या दिवसाची शेवटची ओव्हर कशी खेळली जाईल हे कॅप्टनला आणि सगळ्या प्लेयरना पहिल्या दिवसाच्या पहिल्या बॉल टाकायच्या आधी त्याचं अंडरस्टँडिंग लागतं. बरोबर? आणि मग तुम्ही आता त्या स्टेजला, सेकंड टेस्ट आहे असं गृहीत धरू आपण, तुम्ही सगळे आपले इंडियन टीमचे प्लेयर्स आहात. आता पहिला बॉल आपली बॉलिंग असेल का आपली बॅटिंग असेल इथपासून विचार करायला पाहिजे. तुम्हाला पण तो सगळा विचार करायला पाहिजे. माझे आई वडील काय म्हणतात, माझा मोठा भाऊ काय म्हणतोय, माझे मित्र काय म्हणतात, ते काही म्हणतील आणि त्यांच्या नादाला लागून तुम्ही कुठेही गेलात तरी तुमचं काय अनसक्सेस होणार नाहीये. खूप जण नंतर सांगतात असे वयाच्या मोठ्या टप्प्यावरती की मी अमकं चुकलंच माझं, मी अमक्या कॉलेजला गेलो. मिस्टेक नेव्हर लाईज इन अन इन्स्टिट्यूशन, मिस्टेक ऑलवेज लाईज इनसाइड यू. आणि आपल्या आत म्हणजे आपल्या कुठे मेंदू आणि हृदय हे दोन एकमेकाला जोडलेले आहेत. त्याला म्हणतो आपण मन, त्याला म्हणतो आपण आत्मा. ह्याच्यात सगळं जे आहे हे आपण आहोत. हे तुम्हाला जेव्हा स्वतःला समजेल ना तेव्हा मग तुम्ही त्या इन्स्टिट्यूटमध्ये गेलो म्हणून नुकसान झालं. मी अभिनव ज्ञान मंदिरमध्ये शिकलो, मी अभिनव ज्ञान मंदिर ज्युनियर कॉलेजमध्येच जायचो आमरा इथल्या. काही माझं वाईट झालं नाही, मी जीवन शिक्षण मंदिरचा विद्यार्थी आहे. उलट किंबहुना मी तर असं म्हणतो की माझं सोनंच झालंय. ह्या शालेय संस्थांनी माझ्या आयुष्यात सोनंच मला आणून दिलं. म्हणजे मग त्या कुठल्या शाळेला मी वाईट म्हणत नाही, माझ्या कुठल्याही शिक्षकांना मी वाईट म्हणत नाही, माझ्या कुठल्याही गावाला मी वाईट म्हणत नाही, माझ्या कुठल्याही मित्राला मी वाईट म्हणत नाही. ह्याचं कारण प्रत्येकाने मला काहीतरी चांगलंच दिलंय. मग तुमच्या मित्राला नादाला लागून जर तुम्ही त्या अमक्या कॉलेजमध्ये गेलात तर असं नका मनाला धरू की माझं वाईट झालं, मी मित्रामुळे त्या कॉलेजमध्ये गेलो. कॉलेजेस कुठलीही असो, सिलेबस एकच असणार आहे, एक्झामचा पेपर एकच असणार आहे, मार्क सगळ्यांना चांगलेच मिळणार आहेत आणि चांगले मार्क मिळणार पुढे जाणार आहे आणि कमी मार्क मिळालेला संपणार नाही आहे, कारण जग विशाल आहे. त्यामुळे इथे 45% वाल्याला पण काम आहे, 50%ला पण आहे, 90%ला पण आहे. किंबहुना कित्येक वेळा 45%वालाच जास्त महत्त्वाचं काम करतो जे 90%वाला करू शकत नाही. आपण उगाच प्रतवारी केलेली आहे समाजामध्ये की अमकं काम मोठं आणि अमकं काम छोटं, असं मुळीच नाही आहे. का तर त्या कामाचा मोबदला छोटा मोठा असतो म्हणून त्या कामाला छोटं मोठं म्हणतात की चुकीचं आहे. समजा एखाद्या दप्तराचं सांभाळ करणारा दप्तरी आहे, पिऊन आहे, तो फायलिंगमध्ये फाईल करतो, त्याने अचा कागद बच्या फाईलमध्ये टाकला, काय वाट लागेल सांगा बरं? म्हणजे ह्याचा अर्थ त्याचं काम कमी प्रतीचं नाही आहे ना, प्रत्येकाचं काम उच्च प्रतीचंच आहे. आता काही काळ्या यादीतल्या माणसांचं नाव चर्चेत घेऊ नये म्हणून मी घेत नाही, पण एक खूप कुप्रसिद्ध परंतु जगात 1 नंबर गेलेला असा व्यक्ती आहे, तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल, अंडरवर्ल्ड मधला आहे. पण त्याचं फार महत्त्वाचं वाक्य आहे, कोई काम छोटा या बडा नहीं होता, काम करने वाला छोटा या बडा होता है. आपण स्वतःला समजलं की मी छोटा आहे तर तुमचं काम छोटं. म्हणून मग तुम्हाला पहिला प्रश्न विचारला, तुम्हाला वाटतं का की तुम्ही छोटे आहात म्हणून? काही लोक, मी सगळ्यांना विचारलं हात वर करून सांगा की मी मोठा आहे म्हणून, तर पटकन कोणी हात वर करत नव्हता. कारण तुम्ही अजून असं समजताय की तुम्ही छोटे आहात. छोटं कोण नाही इथे. 8 वर्ष संपल्यानंतर सगळे मोठे आहेत. आपल्याकडे पूर्वी 8व्या वर्षी मुलगा घरनं बाहेर पडायचा विद्या घेण्याकरता आणि 16व्या वर्षी संपूर्ण विद्या घेऊन परत यायचा तो 8 वर्षामध्ये, श्रीकृष्णापासून सगळेजण. मग असं असताना मी 8व्या वर्षी छोटा, मी 16व्या वर्षी पण छोटा आणि मग हीच गाडी पुढे जाते आणि मग मी 24व्या वर्षी पण छोटा. आणि म्हणून त्या माणसाच्या आयुष्याचं मातेरं पोतेरं होतं. का होतं? कारण तो स्वतः कडक उभा राहत नाही. तुम्हाला आत्ता इथेच उद्यापासून तुम्हाला पहिले तयार व्हायचंय
की यू आर फिट टू फाईट इन दिस वर्ल्ड. मी छोटा आहे, मी काय करणार. मी एक तर मी शाळेत फार लवकर गेलो. आता हे सगळे गुन्हे सांगितले तर वाटत लागेल, मी 4थ्या वर्षी पहिलीत गेलो. हे खरं होऊ शकत नसतं, पण तेव्हाच्या काळात व्हायचं. कसं झालं काय माहिती. मी 4थ्या वर्षी पहिलीत गेलो. त्यामुळे मी जेव्हा FY-BCOMला होतो ना, तेव्हा माझं वय हार्डली 17 होतं. आणि मी तेव्हा ठाण्यात पाहिजे जातो. माझं वजन तेव्हा 41 किलो होतं. काय ट्रेन पकडणार नाही जाणार, पण जायचो. कारण मी स्वतःला कधी लहान आहे असं समजत नाही. मी आत्ता पण स्वतःला उमेशपेक्षा काटकुळा आहे असं समजतच नाही, किंवा अनिलपेक्षा श्रीमंत आहे असं समजतच नाही मी. थोडक्यात तुम्हाला मला हे सांगायचं आहे की तुमची करिअर ही तुमच्या हातात आहे. बघा, एक खूप मोठे तत्वज्ञानी टीव्हीवरती पण असतात, नाही आता आपल्यात ते, पण त्यांचं तर तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. अरे फार सुंदर वाक्य आहे, परफेक्ट वाक्य आहे. हे वाक्य मी तुम्हाला नंतर सांगित. तुमच्याशी मी ज्या विषयावर बोलतोय आणि तुमच्याशी जे जे मतं व्यक्त करतोय ती मतं मी कुठनं आणलेत. शेवटी जगात बुद्धिवान कोणीच नसतो. सगळेजण कुठून तरी बुद्धी, कुठून तरी तत्व आणतातच ना. मग तेच देव म्हणतो आपण त्याला. तर तो देव 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 कुठेही नाहीये. देव कुठे मंदिरात नाही, देव कुठे एखाद्या मशिदीत नाही, देव कुठे एखाद्या गुरुद्वारात नाही. देव इथे इथे आपल्या डोक्यात देव आहे. इथे देव प्रत्येक, हा आपण देवाचा अंश म्हणतो ना. आपण श्वास कसा घ्यायचा हे आपल्याला कोण शिकवतो? देव घेतो. म्हणजे कोण? आपला मेंदू. आपलं रक्त शरीरात फिरवतो कोण? देव फिरवतो. म्हणजे कोण? आपला मेंदू. आणि जेव्हा मेंदूला हे कळत नाही तेव्हा आपण मरतो. म्हणजे देवाने आपला हात डोक्यावरचा काढला की आपण मरतो. त्यामुळे देव तुमच्या बरोबरच आहे. देव काय बाहेर नाही कुठे. मग जर तुमच्या बरोबर देव आहे तर तुम्हाला त्या देवाच्या बरोबरीची ताकद वापरून मोठं का नाही व्हायचंय? त्यामुळे ज्यांना कमी मार्क आहेत वो तो मेरा दोस्त ही है, ज्यादा जिगरी दोस्त है. कारण त्याला जास्त मोठी करिअर करायचा चान्स आहे. एक फार सुंदर वाक्य आहे की जो खूप मार्क मिळवतो ना त्याला अनेक प्रश्न असतात. म्हणजे 2-4 की मी सायन्स करू का कॉमर्स करू, 2च त्याला ऑप्शन झाले. पण ज्याला कमी मार्क आहेत ना त्याला ॲक्च्युली अख्खं जग ओपन आहे. मी काय करू, मी काय पण करू शकतो, मी 1000 गोष्टी करू शकतो. मला तुम्ही सांगा, जे जे टॉपचे आता बिझनेसमन आहेत ते त्या व्यवसायातले आहेत का? म्हणजे असं म्हणू आपण, आता टाटा लोहार आहेत का? पण टाटा स्टील, आर्सेलॉर मित्तल लोहार आहे का? नाही ना. पण तरी ते आता कोटी हा आकडा छोटा झाला, ते 6 लाख कोटी 8 लाख कोटी ह्या आकड्यात आहेत. म्हणजे तो विषय माझा नाही असं ते म्हणतात का? हनुमंतराव गायकवाड मला परवाच भेटले. ते स्वतः वैयक्तिकरित्या माझ्या ओळखीचे आहेत. फार सुंदर, तुला पण ओळखतात. भारत विकास ग्रुप BVG चे ते फाउंडर आहेत, CEO आहेत. आणि त्यांचं काम हे फक्त मेंटेनन्स हे काम आहे. फक्त मेंटेनन्स ह्या कामावरती त्यांच्याकडे लाखो कामगार आणि करोड रुपयाची संपत्ती आहे. फार राष्ट्रपतीपासून पंतप्रधानांपासूनचे सगळं हाऊसकीपिंगचं काम ते करतात. आता हाऊसकीपिंगचं काम हे खूप ग्लॅमरस, खूप कठीण, खूप उच्च दर्जाचं सुवर्ण कामाचं काम आहे का? नाही ना. पण ते कठीण आहे, ते आवश्यक आहे. आणि त्याचा उपयोग करून तो माणूस करोडपती होतोय. म्हणजे कोणी लोहारकी करून करोडपती होतोय, कोणी हाऊसकीपिंग करून करोडपती होतोय. मग ते होतात तर मी का नाही? माझा प्रश्न सिंपल तुम्हाला आहे. तुमच्या मागे खूप लोक आहेत, तुमच्या पुढे आणि इकडे पण खूप लोक आहेत. पण मी मात्र आपला फक्त इकडचा हा ग्रुप आणि इकडचा हा ग्रुप यांच्याशीच फक्त बोलतोय. कारण मी तुमच्याशी बोलायला आलेलो आहे, तुमची करिअर तयार करण्याकरता आलेलो आहे. मग मी तुमची करिअर तयार करून दिली तर तुमची करिअर बनणार आहे का? आणि मी जर नाही करून दिली तर बनणार नाही असं आहे का? नाही. मग तुम्ही स्वतः सेल्फ इग्नाइट म्हणतात त्याला इंटरनल कॉम्ब्युशन इंजिन म्हणतात. IC इंटरनल कॉम्ब्युशन. ते आतल्या आत पेटतं आणि त्याच्या अख्खी गाडी चालवतं. मग तसं तुम्हाला पण तुमची गाडी चालवण्याकरता स्वतः आतमध्ये पेटलं पाहिजे. जोपर्यंत पेटत नाही ना तोपर्यंत मार्क, रिझल्ट, संपत्ती, सत्ता, शक्ती ह्याला काहीच मिळणार नाही. त्यामुळे थोडंसं विस्कळीत झालेलं, थोडंसं लांबलेलं, पण तुमच्याशी मी जे बोललो, मी तुमच्याशी कुठलीही जगातली भलती गोष्ट बोललोच नाही. आणि मी चुकीचं बोललो नाही हे मला का माहिती आहे? कारण ना गीतेच्या 2ऱ्या अध्यायात सगळं हे श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. मी तुमच्याशी जे बोललो ते माझं मनातलं बोललोच नाही. श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं ते मी तुम्हाला सांगितलं.
सोपं करून तुमच्या भाषेमध्ये, तुम्हाला 1 कोटी हवेत का, तुम्हाला हनुमंतराव गायकवाड व्हायचंय का, श्रीकृष्णानेच सांगितलंय कुठलंही काम छोटं नाही. मी तुम्हाला दुसऱ्या एका अंडरवर्ल्डमधल्या माणसाचं वाक्य सांगितलं की आजच्या काळात लोकांना ते पटकन झेलतं की कोई काम छोटा या बडा नाही होता, काम करने वाला छोटा या बडा होता है. हे 7000 वर्षापूर्वी श्रीकृष्ण बोलून गेलेलं आहे. आपल्याला श्रीकृष्ण कुठल्या धर्मातला होता, कुठल्या पंथातला होता ह्याच्याशी काही घेणं नाहीये. आपला संबंध आपल्या स्वतःच्या उद्धाराशी आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे बोलणाऱ्या वामनराव पैंचा मी अनुयायी पण नाहीये, मी त्यांना कधी भेटलो पण नाही. पण ते जे वाक्य आहे ते पण दुसऱ्या अध्यायातलं आहे. त्याच अध्यायात हे पण लिहिलंय, वानर म्हणतो ना आपण हनुमानाला, तो वानर असून सुद्धा देव झाला ना, हे ते शिकवायचंय आपल्याला. वानर होऊन सुद्धा तुम्ही देव होऊ शकता. मग आपण तर माणूस आहोत, तर आपण का होऊ शकणार नाही. तर तुम्हाला करिअर निवडताना ही करिअर अशी पुढे गेली. एक खूप जुनी म्हण आहे, ऑल रोड्स लीड टू रोम. पूर्वी रोम ही जगाची राजधानी होती, जसं आज वॉशिंग्टन आहे तसं पूर्वी जगाची राजधानी रोम होती. आणि तेव्हा म्हण होती, ऑल रोड्स लीड टू रोम. तुम्ही कुठूनही कसेही जा, तुम्ही रोमलाच पोचाल. तसं यशाचा मार्ग हा एकच मार्ग आहे. 10वी करा, 11वी 12वी कॉमर्स, FY SYTY कॉमर्स, CA करा, प्रॅक्टिस करा, कर्जतलाच प्रॅक्टिस करा, ती बाजारपेठेमध्येच करा आणि मग तुम्हाला असं असं होतं. असं नाही आहे. अजून 1 कोटी 2 कोटी 10 कोटी 100 कोटी यशस्वी माणसं आहेत इथे तुमच्या आसपास आहेत. त्याने काय मी सांगितलेला रस्ताच फॉलो केलाय का? नाही. म्हणजे ह्याचा अर्थ मी आपलं एक उदाहरण म्हणून जो रस्ता दिला, तो रस्ता हा यशाचा एकमेव मार्ग नाही आहे. यशाला अनेक मार्ग आहे. आम्हाला लहानपणी तुम्हाला असं विचार असेल ना, मॅथमॅटिक्समध्ये एका बिंदूमधून किती रेषा जातात? किती जातात रेषा? इन्फिनाइट. इन्फिनाइट ना. मग तुमचे यशाचे पण इन्फिनाइट मार्ग आहेत. नापास झालेल्याला पण हजारो मार्ग आहेत. तर पास झालेल्याला तर काय, तुम्ही सगळे पास झालेले आहात. दुर्दैवाने नापास झालेला बिचारा आज कोण येणार नाही माझं भाषण ऐकायला. तो बिचारा घरी बसला असेल, त्याला असं वाटत असेल की तो नापास झाला. अरे तो शाळेच्या परीक्षेच्या 3 तासामध्ये घडणाऱ्या फक्त घटनेत नापास झालाय, आयुष्यात नापास नाही झालेला. तुम्हाला कुठे माहिती आहे की जगातले आता जेवढे यशस्वी माणसं आहेत ती कधी कुठे नापास झाली होती की नाही? ते सांगतं का कोणी? असतात कुठे एखाद्या, बरं अगदी असं मी म्हणू की अख्ख्या शाळेत नापास झाला असेल, चाचणी परीक्षेला तर नापास झालेला कोणतरी असेलच ना. 20 पैकी 2 मार्क मिळाले असं कोणतरी कुठेतरी असेलच. कुठे कोणाला कळतंय? कारण ते पुस्तक 6 विषय, त्याचे ते 3 तासाचे 18 तासाचे पेपर आणि ते 600 पैकी इतके मार्क आणि ते 360 मिळाले की फर्स्ट क्लास, 300 मिळाले की 50 आणि अजून कमी मिळाले की 35. हे ना अख्ख्या जीवनातलं एक छोटंसं गणित आहे, मोठं गणित नाही आहे. तुमच्या समोर जे आहे ना, हे बघा, हे सगळे बसलेले जण, हे सगळी मोठी गणित आहेत. कोणी बिझनेसमन आहेत, कोणी राजकीय आहेत, कोणी सर्व्हिसमध्ये असून पण प्रचंड देशसेवा केलेल्या आहेत. सगळ्या प्रकारे काम केलेली माणसं आहेत. मग तुम्ही त्याच्यातलेच एक व्हायचं आहे. आणि 1 कोटी कमवायचे प्रत्येकाने आणि सगळ्यांनी त्याचे 10% मला द्यायचेत 8 वर्षानंतर. बघा माझी सगळ्यांची नावं मी नावं घेतोय उमेशकडनं की कोण कोण आज उपलब्ध आहेत ते. आणि जे 16 वर्षाच्या वरचे आहेत त्यांना 1 कोटी मिळत असतील तर त्यांना मी लागणारच आहे, ते माझ्याकडे येणारच, त्यामुळे मला काय प्रॉब्लेम नाही तो. पण तुम्हा लोकांकरता म्हणून मी बोलायला आलो. माझे काही मित्र माझं भाषण ऐकायला आले, मलाच दडपण आलं की तुमच्या पसंतीला उतरण्यासारखं मी बोललोय की नाही. पण प्रभाकर तू आला नसतास ना जरी तरी तुझा इथे उल्लेख झाला असता की कारण ती परवाच्या क्रिकेटच्या मॅचनी खूप शिकून दिलंय. आणि काल त्याच इंग्लंडला 1 डे का 2020 महिलांनी हरवलं. 2020 ना, रश्मी मंदानाने मारल्या रन्स आणि मॅच जिंकून दिली. म्हणजे मुलींनी इंग्लंडमध्ये जाऊन हरवलं आणि मुलं इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंडकडनं हरली. मी मगाशी काय बोललो? मुली जास्त करिअर करतात, मुलं कमी करिअर करतात बोललो ना. तर एक तुमच्यातला जो एक पोरकटपणा आहे ना, पहिले काढून टाका. बी मॅच्युअर. करिअर करता तुम्हाला सल्ले देऊ 2 3 4 असे, तर पहिली गोष्ट पोरकटपणा काढून टाका, बी मॅच्युअर. दुसरी गोष्ट सिंपल, करिअर कुठलीही करा पण तुम्ही आज कसे युनिफॉर्म मध्ये आलेलात असा एक सेल्फ मेड युनिफॉर्म तयार करा आपल्या मनातनं. कुठल्याही चट्टरी पट्टरी कपडे घालतोय कधीही कुठल्याही दिवशी कसंही असं नाही करायचं.
ठराविक अंदाज घ्या तुमच्या कॉलेजच्या शिक्षणाचा. ते तुम्हाला युनिफॉर्म असेल तर गेलं काय करू शकत नाही, पण जिथे युनिफॉर्म नसेल किंवा उरलेल्या वेळी तुमच्याकडे युनिफॉर्म नसतो तेव्हा स्वतःचा एक युनिफॉर्म मनात तयार करा. पांढरा शर्ट घालीन, काळा शर्ट घालीन, कुठला जो असेल तो, निळा आणि काळा असं कॉम्बिनेशन करीन, लाल आणि पिवळा असं, व्हॉट एव्हर इट मे बी. कारण ना एक फार मोठ्या माणसाने एक सुंदर वाक्य लिहिलेलं आहे. कोण मोठा माणूस? सुनील गावस्कर. आणि सुनील गावस्करने काय वाक्य लिहिलं आहे? इफ यू वॉन्ट टू बी अ क्रिकेटियर यू शुड फर्स्ट लुक लाईक अ क्रिकेटियर. तुम्ही क्रिकेटियर सारखे दिसले पाहिजे तर तुम्ही क्रिकेटियर होऊ शकाल. जो करिअर ओरिएंटेड आहे ना, जो फोकस्ड आहे ना त्याच्या आयुष्याकडे, त्याच्यात शिस्त पहिले आली पाहिजे. आणि ती शिस्त केव्हा येते? जेव्हा युनिफॉर्म येतो. का पोलिसला युनिफॉर्म असतो? का मिलिटरीला युनिफॉर्म असतो? कारण युनिफॉर्म घातला की एक शिस्त येते. तुम्ही चट्टेरी पट्टेरी कपडे घातलेत ना तर कसेही तंगड्यावर करून बसाल, पण युनिफॉर्म घातल्यावरती वाटेल तसे बसणार नाही, वाटेल तसे वागणार नाही, रस्त्यात थुकणार नाही, तुम्ही आपोआप सगळे चांगले वागाल. तर स्वतःला एक युनिफॉर्म क्रिएट करा. मला स्वतःला युनिफॉर्म क्रिएट केला 40 वर्षापूर्वी. 40 वर्ष तो माझा युनिफॉर्म फॉलो करतोय की मी असंच करीन, असेच कपडे घालीन, वाटेल ते कपडे घालणार नाही, वाटेल त्या स्टाईल करणार नाही. हे जेव्हा तुम्ही स्वतःला सांगाल तेव्हा तुम्ही जो करिअर निवडताय ना त्याच्यावरती नीट चालाल. कारण करिअर निवडणं उद्या परवा मित्रांमुळे, वडिलांमुळे, सर पण तुम्हाला उपलब्ध आहेत गाईड करण्याकरता, हा एक भाग झाला. पण हा एक भाग आहे ना, हा फक्त 5 मार्काचा आहे. 95 मार्काचा उरलेला भाग आहे ती करिअर फॉलो करणं. मला खूप मित्र माझे माहिती आहेत, सायन्सला गेले, मग ते सोडून दिलं, मग कॉमर्सला गेले, ते पण सोडून दिलं, मग आर्ट्सला गेले. आर्ट्सला मात्र ते एवढे मोठे झाले की कॉलेजेसचे प्रिन्सिपॉल्स झाले, एवढे मोठे झाले. म्हणजे याचा अर्थ तेव्हा त्यांचं सायन्सला जाणं चुकलं होतं, त्यांना त्यांची आवड नीट लक्षात नव्हती आली. तेव्हा असे ना करिअर गायडन्स कोर्सेस वगैरे असं काय अवेलेबल नव्हतं. आता ना ह्या सोशल मीडियामुळे, यूट्यूबमुळे, टी व्हीमुळे ना खूप गोष्टी तुम्हाला डोक्यात येऊन पडत आहेत. तर त्याच्यातल्या योग्य त्याच गोष्टी घ्या, सगळ्या अयोग्य गोष्टीच लोक घेतात. म्हणून मी व्हॉट्सअप स्वतः वापरत नाही, मी फेसबुकवर नाही, मी ट्विटरवर नाही, मी कुठलीच गोष्ट वापरत नाही सोशल मीडियातली. त्यामुळे उमेशच्या कार्यक्रमाचं आमंत्रण पण माझ्याकडे नाही आहे, कारण माझ्याकडे व्हॉट्सअप नाही. तुम्ही व्हॉट्सअप नका वापरू. तुम्ही एक सांगतो तुम्हाला, स्वतःला काय करून घ्या ह्या करिअरच्या दिशेने, की मी जोपर्यंत काय तुमचं जे डोक्यात घेतलं असेल की ग्रॅज्युएशन आहे, डिप्लोमा आहे, डिग्री आहे किंवा अजून कुठं मास्टर डिग्री असेल, मी पायात शूज नाही घालणार, मी बेल्ट नाही लावणार, मी बिस्लरीचं पाणी नाही पिणार, मी व्हॉट्सअप नाही घेणार, मी घड्याळ नाही लावणार. बघा काहीतरी एखादं काहीतरी ह्यातली गोष्ट उचला, स्वतःला शिक्षा करणारी, स्वतःला त्या विषयावरती आणणारी. म्हणजे तुम्ही ना तुमच्या फोकसपासून दूर नाही जाणार. मी अजूनही बिस्लरी पित नाही, मी अजूनही घड्याळ वापरत नाही, मी आता माझ्याकडे नियम असा आहे की मी आता चप्पल वापरतच नाही, माझ्याकडे चप्पलच नाही आहे, मी फक्त शूज वापरतो. आणि जेव्हा मी स्टुडंट होतो तेव्हा मी CA होईपर्यंत मी शूज नाही घेतले, मी चप्पलच वापरायचो. जितक्या वेळा ट्रेनमधनं प्रवास करायचो तितक्या वेळा जाणवायचं आपण CA झालं पाहिजे, मग आपण शूज घालू. काय माझ्या वडिलांना शूज घेऊन देणं मला शूज घेऊन देणं काय कठीण होतं? मुळीच कठीण नव्हतं. पण मी स्वतःला हे सगळे लावून घेतले नियम. मी तुमच्यासमोर आता मी कॉलेजची लेक्चरशिप सोडली, इन्कम टॅक्सची आता फेसलेस स्क्रुटिनी सुरू झालेत, म्हणून तुम्हाला माझं कफलिंग फोल्ड केलेलं दिसतंय. तर मला सांगावं कोणी माझ्या मित्रांनी की माझा शर्ट कधी आउट होता का, माझा बेल्ट कधी ना, आता माझा शर्ट आउट आहे तरी माझा बेल्ट आहे, माझं कफलिंग कधी फोल्ड केलेलं होतं का? नेव्हर. मी कधी ब्लेझर शिवाय कुठे गेलो का? नेव्हर. हे सगळे नियम हे करिअर ओरिएंटेड आहेत. करिअर जी करायचे ना ती करिअर ती कुठलीही असो. परवा हनुमंतराव गायकवाड आले होते, ब्लेझर घालून आले होते, इंग्लिशमध्ये बोलत होते. काय करतात? हाऊसकीपिंग. पण त्यांच्या मोठ्या माणसातलं एक छोटीशी गोष्ट आणि माझी एक छोटीशी गोष्ट परवा मॅच झाली. कारण ते पण बोलले, मी पण ठरवलं होतं अमक्या स्टेजपर्यंत जात नाही तोपर्यंत शूज नाही घालणार, चप्पलच घालून फिरेन. मी ब्रीफकेस नव्हती घेतली. यू कॅन्ट बिलीव्ह दिस. सगळेजण ब्रीफकेस घेऊन फिरायचे, मी नाही ब्रीफकेस घेणार. मी जेव्हा अमुक होईन तेव्हाच ब्रीफकेस घेईन. मी अजून एक नियम केला होता की एक ठराविक स्टेजपर्यंत मी आयुष्याच्या गेलो की मग मी रेल्वेतनं फिरणार नाही. मी रेल्वेतनं फिरत नाही गेली किती 30 वर्ष. हे
असं काहीतरी वेड्यासारख्या गोष्टी ना स्वतःला लावून घ्यायच्या. ह्या स्वतःला लावल्यानं आपण हे चेक, कारण आपल्याला सांगणारं कोण नाही आहे. आता माझे वडील 25 वर्षापूर्वी गेले, पण अजूनही ते मला काहीतरी सांगतात आणि त्यांचं मी ऐकत असतो. हे कसं शक्य आहे? पण असं घडतं. म्हणजे कसं की मी असा विचार करतो की वडील असते तर मला ह्याच्यावरती काय बोलले असते, माझं कौतुक केलं असतं का ओरडले असते? नाही, कौतुक केलं असतं, देन डू इट. ओरडले असते, देन डोंट डू इट. तुम्हाला सुद्धा असंच करायला पाहिजे. कारण काय माहिती आहे का, तुमचे आई वडील जोपर्यंत जिवंत आहेत ना तोपर्यंत तुमचा फायदा म्हणा का तोटा आहे असं म्हणेन मी. कारण ते ठराविक ठिकाणी आहेत. म्हणजे समजा वडील आहेत कर्जतमध्ये आणि तुम्ही कॉलेज करता गेला उल्हासनगरला, काय कुठे एखादा अशोक टॉकीजला पिक्चर बघितला तर कुठे वडिलांना कळणार आहे? पण माझे वडील तर आता पृथ्वी तलावर हयात नाहीत, आकाशात आहेत, म्हणजे सगळ्या ठिकाणी आहेत. त्यामुळे आता ऑटोमॅटिक माझ्याकडनं वाईट वागणं होत नाही, कारण ते कुठूनही मला बघू शकतात. पूर्वी ते कर्जतमध्ये आणि मी मुंबईमध्ये असं होतं. आता असं नाहीये. आता मी जिकडे आहे तिकडे ते आहेत. मग तुम्ही पण हा विचार करा आणि तुमच्या करिअरकडे सिरियसली बघा. वास दुसरं काय नाही. शिस्त त्याला पर्याय नाही, हार्डवर्क त्याला पर्याय नाही. आता मलाही माहिती आहे, डोंट डू डॉंकी वर्क, डू अ स्मार्ट वर्क. मला चिक्कार तत्वज्ञान सगळी जगातली मला माहिती आहेत, पण एक तत्वज्ञान मला अजून एक माहिती आहे. विथ हार्डवर्क एंडलेस होप, विदाउट हार्डवर्क होपलेस एंड. आणि हे वाक्य मी कुठे वाचलंय माहिती आहे सिस्टर? विक्रोळीला चर्च आहे स्टेशनच्या बाहेरच, त्याच्यावरती रोज एक छान काहीतरी सेंटेन्स लिहिलेलं असायचं. विक्रोळीला गाडीत गर्दी किती वाढलेली असते तरी आम्ही ठाणा क्रॉस झाल्यावरती प्रयत्न करायचो आणि खिडकीतनं त्यात काय लिहिलंय ते वाचायचो. तिथे लिहिलं होतं विथ गॉड एंडलेस होप, विदाउट गॉड होपलेस एंड. मी फक्त त्यातला गॉड काढला आणि तिथे टाकलं हार्डवर्क. कारण तेव्हा मी होतो स्टुडंट, तेव्हा मला गॉडपेक्षा हार्डवर्कला महत्व होतं. 8 तास मेहनत, 30 तर मार्क मिळतील ना तर नाही मिळणार. आपण काय एवढे प्रकांड पंडित डॉक्टर मनमोहन सिंग नाही होत, विवेकानंद नाही होत की नुसतं बघितलं की डोक्यात शिरलं. आपल्याला अभ्यास करायला लागायचा, वाचायला लागायचं. मग आपण ते वाचत राहिलो आणि हार्डवर्क करत राहिलो. त्यामुळे आता मागे जे लोक बोलत आहेत ते तुमच्या बरोबरचे नाही आहेत. ती पोरं आहेत ना, त्यांना 1 कोटी नको आहेत, मग त्यांना 1 कोटी कधी मिळणार पण नाहीत. तुम्हाला सगळ्यांना गॅरंटेड मिळतील, कारण ते अजूनही स्वतःशी बोलतायत, माझ्याशी बोलत नाही आहेत. तुम्ही माझ्याशी बोलताय तर तुम्हाला 1 कोटी मिळणार आणि त्यापैकी प्रत्येकाचे 10-10 लाख मला मिळणार. एवढं मी बोलतो आणि थोडं लांबलेलं, थोडं तत्वज्ञानाचं असलेलं, थोडं परमार्थातलं त्यात टाकलेलं असं सांगितलं. पण एक मात्र खरं आहे, कितीही तत्वज्ञान जगात येवोत जावोत काही, श्रीकृष्णाने सांगितलेली गीता हे सगळ्या तत्वज्ञानांचं बेस आहे, मूळ आहे. तुकाराम महाराजांनी काही पण सांगो, ज्ञानेश्वरांनी काही पण सांगो, वामनराव पैंनी काही पण सांगो, नाही तर गोंदवलेकर महाराजांनी काही पण सांगो, नाही तर तुमच्या कॉलेजच्या शिक्षकांनी पण काही सांगो, ह्या प्रत्येकामध्ये एक तत्व कॉमन आहे, ते म्हणजे गीतेतले आलेले 18 अध्याय. आणि हेच मी तुमच्यापर्यंत आणले. त्यामुळे तुम्हाला मी MSc व्हा, BSc व्हा, MCOM व्हा, MBA व्हा हे नाही सांगितलं. मी तुम्हाला फक्त डिरेक्शन दिली. आता डिरेक्शनचं काय महत्त्व आहे हे तुम्हाला गेल्या महिन्यात बरोबर कळलं असेल. आपण इथे बसून आपल्या एअरफोर्सच्या लोकांनी जे ब्राह्मोस फायर केलं ते पिन पॉईंट 1 स्क्वेअर फूट इतक्या अचूक ठिकाणी जाऊन पडलं, ते विदाऊट कॉन्सन्ट्रेशन पडलं असेल का रे? गेल्या इतक्या वर्ष शिस्तीने काम केल्याशिवाय पडलं असेल का? का काल उठले ब्राह्मोस ते काय दिवाळीतला बाण आहे की लावली वात की गेला आणि बरोबर ठराविक ठिकाणी जाऊन पडला? नाही ना. शिस्त असेल ना फॉलो केलेली, मेहनत केली असेल, ज्ञान कमवलं असेल, टॉईल केलं असेल, स्वतःला काही नियम लावून घेतले असतील, आई वडील बाप भाऊ हे सगळ्यांना सोडून कुठे थांबून मेहनत केली असेल, वर्षानुवर्ष त्याचे फायर केले असतील समुद्रामध्ये, आणि तेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा फक्त 6 का 9 हाय अटॅक केले आणि 9च्या 9 100% सक्सेस. सांगा बरं, आपल्या इंडियन क्रिकेट टीमला सांगितलं असतं हे काम करायला तर आपण आऊट झालो असतो की नाही? पण इंडियन मिलिटरी नाही ना आऊट झाली. कारगिलला इंडियन मिलिटरी नाही ना आऊट झाली. 65ला नाही, 71ला नाही, 48ला नाही. का नाही? कारण मेहनत कमी पडली. काल सगळे चर्चा करतायत, प्रत्येक जण बोलतोय मेहनत कमी पडली. कोणाची? आता काय आत्ताचे जे टीममधले प्लेयर्स आहेत ते मेहनती नाहीत असं का म्हणू मी? बुमराह सगळे सिरियस आहेत, पण नाही घडलं ना. तुम्हाला ह्या चुका बाजूला काढायच्या आहेत. फोकस, टॉयलिंग, हार्डवर्क,
ह्या सगळ्यामध्ये ना फोकस. आता अजून एक तुम्हाला थोडं तत्वज्ञान देतो. थांबतो म्हणताना मला अजून काहीतरी बोलावंसं वाटतंय. एक न्यूमरॉलॉजी म्हणून एक अजून एक संज्ञा आहे की तुमच्या अक्षरांना आकडे देतात. मग समजा माझं नाव विक्रम आहे, VIKRAM. व्हीला इतके मार्क, म्हणजे एला 1, बीला 2, सीला 3, डीला 4 असे मार्क घ्यायचे असतात आणि त्या अक्षराला ते मार्क लिहायचे. म्हणजे ही टोटल काढायची आणि टोटल अमकी आली, ती चांगली आहे का वाईट आहे. सुनील शेट्टी पहिल्यांदा SUNIL करत होता, तोपर्यंत त्याचे पिक्चर्स चालत नव्हते. तो एका न्यूमरोलॉजिस्टला भेटला, तो म्हटला की ही टोटल चुकते, म्हणून तू सुनीलचं स्पेलिंग बदल. त्याने SUNIEL सुनील असं स्पेलिंग केलं बघा, आणि त्याचे पिक्चर्स चालायला लागले. आता हे असेल काही कारण, पिक्चर्स चांगले असतील असं म्हणू आपण. पण न्यूमरोलॉजी, आता न्यूमरोलॉजीमध्ये तुम्ही घरी जाऊन अभ्यास करा. अक्षरं लिहा. एला 1 मार्क, बीला 2, सीला 3, झेडला 26. मग तुमचं नाव लिहा की तुम्हाला एखादा वाक्य लिहा, एखादा शब्द लिहा आणि त्याला मार्क द्या. तुम्ही लिहा नॉलेज, त्याला मार्क मिळतील 98. तुम्ही लिहा एफर्ट्स, त्याला मिळतील 99. आणि तुम्ही लिहा ॲटिट्यूड, त्याला मिळतील 100. ॲटिट्यूड ह्याला मिळतील 100. आता ॲटिट्यूड म्हणजे काय, मी पहिला म्हणतो फोकसच्या मागे लागतो ॲटिट्यूड. की मी जर एक, आपण तो शिकलो ना महाभारतामध्येच की श्रीकृष्ण अर्जुनाला फक्त माशाचा डोळा दिसत होता कारण त्याला त्या माशा डोळ्यात बाण मारत होता. ह्याला म्हणतात फोकस्ड. आणि त्या फोकस करता लागतो ॲटिट्यूड. आणि तो ॲटिट्यूड जिवंत ठेवण्याकरता काय लागतं, शिस्त. शिस्तीकरता काय लागतं, रोजचं उठणं, वागणं, बसणं. इतक्या वाजता उठेन, इतक्या वाजता व्यायाम करीन, इतक्या वाजता जेवीन, हे कपडे घालीन, हे तुम्ही करा बरं का. उठायची वेळ फिक्स, जेवायचं ठिकाण फिक्स, जेवायची क्वांटिटी फिक्स, व्यायाम फिक्स, किती व्यायाम करायचा हे फिक्स, कपडे कुठले घालायचे हे फिक्स, झोपायचं किती वाजता हे फिक्स. आणि मध्ये वेळ ठेवा ना, रविवारी वेळ ठेवा, शुक्रवारी वेळ ठेवा. तुम्हाला मजा करायची, मजा मी पण करतो, मला पण मित्र आहेत, मी पण त्याच्यावर फिरायला जातो. पण हे नियम लावा. मी कॉलेज डेजपासून हे नियम फॉलो करतोय. हे नियम केल्याने काय होतं, एक शिस्त येते. शिस्त आल्याने काय होतं, फोकस, ॲटिट्यूड होतो. ॲटिट्यूडनी काय होतं, फोकस आणि 100 मार्क्स. आणि मगच आपल्याला सक्सेस. हे जे सगळे लोक बसलेत ना इथे, हे त्यांच्या विषयामध्ये असे ॲटिट्यूडवाले आहेत. उमेशला विचारा कुठली निवडणूक कधी आहे, त्याचं गणित काय असणार आहे, कुठल्या पक्षाचं कसं असेल, तो आत्ता तयार आहे. अनिलला विचारा कुठले एरियात इंडस्ट्रीयल झोन होणार आहे, कुठला R झोन होणार आहे, कुठलं काय, त्याच्या डोक्यात गणित आत्ता तयार आहे. महेशराव वैद्यांना आत्ता विचारा की भविष्यामध्ये कुठल्या प्रकारच्या फार्मसीचे काहीतरी निर्णय येतील आणि कुठल्या गोष्टींवरती परिणाम होईल, ते आत्ता तयार आहेत. प्रत्येकाचा तुम्ही विचार केलात ना, तर हे सगळेजण पुढचा विचार करून आत्ता जगतायत. तुम्हाला सुद्धा पुढचा विचार करून आत्ता जगायचा आहे. आणि हा फोकस, हा ॲटिट्यूड हा ठेवा. एव्हरीथिंग इज सक्सेस. सक्सेस सारखं जगात दुसरं काही नाही. आणि सक्सेस म्हणजे फक्त 1 कोटी रुपये कमवले की सक्सेस असं नाही आहे. पण 1 कोटीचं पण सक्सेस आहे. त्यामुळे तुम्ही सगळे 1 कोटी कमवा आणि मला 10 लाख रुपये द्यायला अजिबात विसरू नका. एवढं मी बोलतो आणि थांबतो. उमेश, थँक्यू. ह्या निमित्ताने मला ह्यांच्या